नमस्कार मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण ट्रेनिंगचा पहिला दिवस आहे. तर मित्रांनो, आजच्या ट्रेनिंगमध्ये आपण शिकणार आहोत की कशाप्रकारे आपल्याला लॉगिन करायचं आहे आणि कशाप्रकारे सर्व्हिस सबस्क्राईब करायचं आहे. ओके, तर चला आजच्या सेशनला सुरुवात करूया. प्रथम आपल्याला कोणतेही ब्राउझर ओपन करायचं आहे. जसं की मी ब्राउझर ओपन केलेलं आहे. इथे मी टाकतोय www.bbcgoodfuturemoney.com. त्याच्यानंतर आपल्याला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालं दिसेल. ओके, ज्यामध्ये तुम्हाला प्रथम आपल्याला काय करायचं, बँकिंग पोर्टल लॉगिनला क्लिक करायचं आहे. ओके, बँकिंग पोर्टल लॉगिन. बँकिंग पोर्टलला लॉगिनला क्लिक केल्यानंतर आपला इथे युजर आयडी जो असतो तो आपला मेल आयडी असतो. ओके, जेव्हा तुम्ही आम्हाला आयडी बनवताना मेल आयडी दिला होता तो तुमचा मेल आयडी युजर आयडी असणार आहे. तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आम्ही तुम्हाला मेल आयडी सेंड करू. ओके, आता माझ्याकडे मेल आयडी आहे पण मला पासवर्ड माहिती नाही. तर त्यासाठी मी आय फॉरगेट पासवर्डला क्लिक करतोय. इथे आपल्याला मेल आयडी टाकून घ्यायचा आहे. ओके, मेल आयडी टाकलं, जसं की आता मी मेल आयडी टाकतोय. आणि सेंड ओटीपी म्हणतोय. ठीक आहे, बघा इथे काय म्हणतो की ते रजिस्टर्ड नाही, म्हणजे हा मेल आयडी चुकलेला आहे. ओके, आता मी दुसरा मेल आयडी बघतोय. बघा मी सेंड ओटीपी केलंय, हा पण नाही, म्हणजे काहीतरी चुकलेला आहे. ओके, तर बघा मित्रांनो, आपल्या इथे काय चुकलंय. आता सेंड ओटीपी करतोय तरी सुद्धा दिसत नाहीये. ओके, आता बघा मी पूर्णपणे बरोबर टाकलेला आहे. मी सेंड ओटीपीला क्लिक करतोय. ओके, सेंड ओटीपीला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालं दिसेल. प्रथम आपल्याला ओटीपी टाकून घ्यायचा आहे. ओके, मी आता ओटीपी टाकून घेतला एक्झाम्पल साठी 1223. ओके, इथे पासवर्ड कसा टाकायचा बघा. तर प्रथम आपल्याला काय करायचं, जसं की मी उदाहरणासाठी माझं नाव वैभव आहे तर मी व्ही कॅपिटल टाकतोय. ओके, व्ही कॅपिटल AIBHAV. ओके, बाकीचं स्मॉल टाकायचं, पहिलं कॅरेक्टर जे आहे ते कॅपिटल मध्ये टाकायचं. नंतर ऍड्रेस युज करायचा आहे. ओके, ऍड्रेस हॅश. ओके, किंवा अँड काही युज करू शकता, पण काहीतरी युज करावं लागेल. त्याच्यानंतर 4 डिजिट टाकायचे, म्हणजे अंक टाकायचे, जसं की 1234. ओके, आणि खाली पण तेच टाकायचं आहे. ओके, जसं की मी आता एक्झाम्पल साठी टाकलंय वैभव, ते व्ही कॅपिटल मध्ये AIBHAV @1234. ओके, त्याच्यानंतर मी अपडेट म्हणतोय. ओके, आता माझं आयडी आणि पासवर्डचं काम झालेलं आहे, म्हणजे पासवर्ड मी सेट केलेला आहे. ओके, मी आता बॅक जातोय. बॅक गेल्यानंतर परत बँकिंग पोर्टलला लॉगिनला क्लिक करतोय. ओके, आता मी युजर आयडी इथे हा टाकलेला आहे. ओके, मी युजर आयडी दुसऱ्या व्यक्तीचा टाकतोय आणि इथे मी पासवर्ड टाकलेला आहे. ऑलरेडी सगळं सेट करून ठेवलेलं आहे. मी आता साइन इन म्हणतोय. ओके, साइन इन ला क्लिक केल्यानंतर ओटीपी ला क्लिक करायचंय. तुम्हाला ओटीपी येईल तो ओटीपी टाकून घ्यायचा आहे. ओके, आणि गो टू डॅशबोर्डला क्लिक करायचं आहे. ओके, गो टू डॅशबोर्डला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालेलं दिसेल. ओके, ज्यामध्ये तुम्हाला प्रथम अशा प्रकारे तुम्हाला पेज दिसेल. ओके, तर प्रथम आपल्याला काय करायचंय, डॅशबोर्ड वरती जाईल, सॉरी गेट स्टार्टेड वरती क्लिक करायचं आहे. तुमचं डॅशबोर्ड ओपन झालेलं आहे. ओके, प्रथम आपल्याला गेट स्टार्टेड वरती क्लिक करायचं आहे. गेट स्टार्टेड वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालेलं दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला एक सर्व्हिस सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. जर तुमची सर्व्हिस सबस्क्राईब केलेली नसेल तर तुम्हाला वॉलेटला बॅलन्स ऍड करून ₹175 भरून, ₹175 प्लस जीएसटी भरून सर्व्हिस सबस्क्रिप्शन करून घ्यायचं आहे. ओके, मी सबस्क्राईब बटनवरती क्लिक करतोय. तुम्ही जर वन टाइम फीस भरलेली असेल तर तसं मला सांगायचं आहे, आम्ही तुम्हाला सर्व्हिस सबस्क्राईब करून देऊ, किंवा तुम्ही एक सर्व्हिस सुद्धा सबस्क्राईब करू शकता. प्रथम आपल्याला वॉलेटला बॅलन्स ऍड करायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे आपला पहिला दिवसाचा ट्रेनिंग झालेला आहे. तर नेक्स्ट ट्रेनिंग मध्ये बघणार आहोत की आपल्याला कम्प्लीट ई-केवायसी कशी करायची. ओके, कम्प्लीट ई-केवायसी केल्यानंतर तुम्हाला एक एक सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील. रोजचे तुम्हाला एक एक व्हिडिओ पाठवला जाईल. ओके, तर उद्या आपण शिकणार आहोत वॉलेटला कसं बॅलन्स ऍड करायचंय आणि कम्प्लीट ई-केवायसी, म्हणजे ई-केवायसी कम्प्लीट कशी करायची. ओके, तर भेटूया उद्याच्या सेशन मध्ये. धन्यवाद.